नमस्कार, मी ग्रीष्मा. आजचा विषयच खूप मोठा आहे. विंदा करंदीकर यांची एक कविता आहे झपताल. तुम्ही ऐकली सुद्धा असेल. स्त्रीविषयी ही कविता आहे आणि अत्यंत मार्मिक पद्धतीने या कवितेमध्ये स्त्रीचं वर्णन केलेलं आहे. तिच्या दिनचर्येबद्दल सांगितलेलं आहे आणि शेवटी ती कोण कोण आहे, ती काय काय आहे आणि ती काय करू शकते याच्याबद्दल सांगितलेलं आहे. अशा कविता मला प्रचंड आवडतात. तर चला सुरू करूया. खरं तर ना आपल्याला असं वाटतं आता वुमेन एम्पॉवरमेंट आणि ह्या सगळ्या मॉडर्न टर्म्स आहे ते आता सुरू झालेलं आहे आणि आता आपण ह्या गोष्टींना महत्त्व देत आहे. पण अगदी खूप आधीच्या काळापासून आपल्या कवींनी लेखक लेखिकांनी अत्यंत छान आणि स्ट्रॉंग असं साहित्य महिलांच्या सक्षमीकरणासाठी लिहून ठेवलेलं आहे. तर त्यापैकीच ही कविता आहे विंदा करंदीकर यांची झपताल. तर चला सुरू करूया. कवितेचं नाव आहे झपताल, विंदा करंदीकर. आचे बांधून पहाटे उठते तेव्हापासून झपझपा वावरत असतेस. कुरकुरणाऱ्या पाण्यांमधून दोन डोळे उमलू लागतात आणि मग इवल्या इवल्या मोदक मुठीतून तुझ्या स्तनावर बाळशी चढते. उभे नेसून वावरत असतेस. तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील तीन मुतेले वाळवू लागतो. म्हणून तो तुला हवा असतो. मधून मधून तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्न मांजरांसारखी लुडबुडत असतात. त्यांची मान चिमटीत धरून तू त्यांना बाजूला करतेस. तरी पण चिव काऊच्या ममनमधली एक उरलेला घास त्यांनाही मिळतो. तू घरभर भिरभिरत असतेस लहान मोठ्या वस्तूंमध्ये. तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात. स्वागतासाठी सुहासिनी असतेस, वाढताना यक्षिणी असतेस, भरवताना पक्षिणी असतेस, साठवताना संहिता असतेस, भविष्याकरता स्वप्नसती असतेस. संसाराच्या 10 फुटी खोलीत दिवसाच्या 24 मात्रा चपकल बसवून तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही. एका महिलेविषयी लिहिलेली कविता आहे. एका महिलेने जगातल्या सगळ्या महिलांविषयी लिहिलेली कविता आहे आणि लेखकाची विंदा करंदीकर म्हणजे अत्यंत ग्रेट. त्यांची महिलांविषयी असलेली भावना म्हणजे हे जे शेवटचं आहे, स्वागतासाठी सुहासिनी, वाढताना यक्षिणी, भरवताना पक्षिणी, साठवताना संहिता, भविष्याकरता स्वप्नसती. आणि खरंच आणि तिच्याबद्दल एक म्हणजे आदरयुक्त क्युरिसिटी की कसं करू शकतेस तू इतकं सगळं, ह्या अर्थाने लिहिलेली ही कविता आहे आणि मला तर ही कविता प्रचंड आवडली. तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही कविता शेअर करा आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका @grishma_विस्पुते आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.